टमाटरची कढी, काशी टमाटर पाहिजे. काशी टमाटर, कांदा टाकला. कांदा टाकल्यानंतर हे तिखट पावडर, धने पावडर, हळद पावडर, जिरं पावडर आणि मीठ टाकलं. आणि त्याच्यानंतर खोबरं तेलात तळलं, पहिलेच तळलं होतं. आणि आलं तळलं होतं थोडं चिप्स टाकून. आणि नंतर हे मिक्सरमधून बारीक केलं, ते पेस्ट टाकली. ती पेस्ट पूर्ण शिजल्यानंतर तेलात फ्राय केलं, शिजवलं. त्याच्यानंतर पेस्ट करून शिजवल्या गेली. आणि ही डिश आहे जी ट्रेडिशनल डिश आहे महाराष्ट्राची, टमाटरची कढी. पण ही कढी काशी टमाटर जर असलं तरच ही चवीला छान खूप चवीची असते. आणि बाकी जो मसाला आहे तो सगळीकडे सारखाच वापरला जातो. हा माझी आई बनवत होती ह्या पद्धतीने, खूप पद्धत झाली. आणि मी तर हे याच्यामध्ये फक्त खोबऱ्याचं वाटण आहे. महाराष्ट्रीयन जो गरम मसाला भेटते रेडीमेड, तो मसाला टाकतात. आणि याच्यात फक्त तळलेले खोबरं असते, लसूण आलं पेस्ट आणि धने जिरं पावडर, तिखट पावडर, हळदी पावडर असते, सांबार टाकल्या जाते. आणि ही अशीच पेस्ट असते. ही कढी, टमाटरची कढी, जी ज्वारीची ठोकळ पीठ दळून आम्ही त्याला त्या कण्यासोबत फार आवडीनं खातात. विलेज स्टाईल आहे हे डिश. आणि भातासोबत पण छान लागेल. पोळी भाकर म्हटलं तर चोळून खातात. स्पेशल डिश आहे म्हणून आज बनवली. तर माझ्याकडे टमाटर नव्हते, पण मी 2 टमाटर होते, त्याच्यामध्ये ही आज कढी, टमाटरची कढी बनवली आहे. तर ही चवीला फारच छान लागते. लसूण कसंच घेतलं याच्यामध्ये. ही टमाटरची कढी ज्वारीच्या ठोकळ, सुजी त्याच्यासोबत खायची. आवडीनं खातात. विलेज स्टाईल टमाटरची कढी. आता याला 5 मिनिट परत कमी गॅसवर शिजल्यावर ही उतरून ठेवते, कारण का ही अशीच पातळ पाहिजे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन मटन मसाला, गरम मसाला आहे, महाराष्ट्रीयन गरम मसाला आणि बाकी घरचं साहित्य आहे. हे महाराष्ट्रामध्ये अशीच बनवल्या जाते. ही एक प्रकारची पातळच असते, एवढीच पातळ असते. आणि ही भाकरीसोबत, कण्यासोबत, जे ज्वारीची सुजी असते त्याला कण्या म्हणतात, त्याच्यासोबत खाल्ल्या जाते. भातासोबतही छान लागते. तर ही अशा पद्धतीने ही गावरानी टमाटर ताजी फ्रेश असतात त्याची बनवली जाते. पण कधी कोणत्याही टमाटरची, काशी टमाटर जे असते ना, त्याची बनवली जाते.
हिंग, ड्राय मिरची, हिरवी मिरची, हळद, मीठ. ही कांदेपोहे आहे. कांदेपोहे याच्यासाठी की याच्यात कांद्याचं प्रमाण जास्त आहे. जेवढे पोहे घेतले त्याच्या अर्धे कांद्याच्या फोडी आहे आणि त्या मोठ्या आहे अशा आहे एवढ्या. आणि एक मिरची आहे, एक 2 मिरची टाकते आणि 2 ड्राय मिरच्या आहे वाळलेल्या. कढई गॅसवर ठेवून तेल टाकलं, तेलामध्ये चिमूटभर जिरे टाकते अख्खे आणि नंतर 2 शेंगदाणे टाकले होते म्हणून आणि वाटाणे वरून टाकलेले आहे. कांदे भरपूर टाकलेले आहे, हिंग टाकला आहे, नंतर हळद टाकली आहे, मीठ टाकलेलं आहे, धने पावडर टाकले आहे थोडे आणि त्याला मिक्स केल्यावर हे पोहे टाकलेले आहे आणि नंतर थोड्या पाण्याने आपण त्याला फिरवून झाकून ठेवलेलं आहे. एक वाफ काढली आणि हे नाश्त्याचा शेव, वरून सांबार आहे आणि सोबत कांदे दिलेले, लिंबू दिलेलं आहे.